तुमच्या नवऱ्याचं लक्ष तुमच्याकडे कमी झालं आहे का? नात्यात अंतर वाढतंय, संवाद कमी झाला आहे आणि तुम्हाला कारण समजत नाही. कदाचित यामागचं कारण तुमच्या बेडची दिशा असू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार बेडची चुकीची दिशा तुमच्या नात्यावर कसा परिणाम करते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा विषय तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित आहे. बेडरूमचं महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम ही फक्त झोपण्यासाठी जागा नाही, ती प्रेम, संवाद आणि बॉन्डिंगची जागा आहे. येथील एनर्जी डायरेक्टली तुमच्या रिलेशनशिपवर परिणाम करते. नात्यात लक्ष कमी होण्याचे कारण. कम्युनिकेशन गॅप, स्ट्रेस, रूटीन लाईफ, पण कधीकधी कारण वास्तू देखील असू शकतं. बेडची दिशा चुकीची असेल तर काय होतं? साऊथ नॉर्थ, उलटी दिशा, एनर्जी इम्बॅलेन्स. डुअर समोर बेड, प्रायव्हसी कमी. बीम खाली बेड, मानसिक दबाव. मिरर समोर बेड, नात्यात डिस्टर्ब. योग्य दिशा कोणती? ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. साऊथ वेस्ट बेस्ट फॉर कपल्स. हेड साऊथ ईस्ट, हेड नॉर्थ अवॉइड. ही दिशा स्टेबिलिटी आणि बॉन्डिंग वाढवते. बदल. बेड रिपोझिशन करा, क्लटर्स काढा, सॉफ्ट लाइटिंग वापरा. स्मॉल चेंजेस, बिग इम्पॅक्ट. पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी उपाय. पेअर ऑब्जेक्टिव्ह ठेवा, 2 पिलोज 2 आयटम्स. रोमॅन्टिक कलर, लाईट पिंक, क्रीमी. इलेक्ट्रॉनिक्स कमी ठेवा, रिलेशनशिप एनर्जी इम्प्रूव्ह होते. सायन्स काय सांगतं? स्लीप इन डायरेक्शन आणि एन्व्हायरमेंट मूड आणि बॉन्डिंगवर परिणाम करता. म्हणजे वास्तूचे काही नियम प्रॅक्टिकल आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा. प्रेम आणि समजूत आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.